जय महाराष्ट्र पब्लिक. आता दुपार आहे, सॅटर्डे. आज दुपार झाली, ऑलमोस्ट 1 वाजले. शॉपवरून आलो, ऑर्डर होता, ऑर्डर वगैरे देऊन आलो. पूर्ण असं घामाने अंग अख्खं चिकट झालंय. पण मंदार गाडी होऊन गेला होता, काल मंदार आला. तुम्हाला गाडी दाखवतो पहिली. म्हणलं आज मस्त वॉश पहिलं आपल्या अंग नाही झालं तरी चालेल, पण गाडी चालत अख्खं वरपर्यंत बसली गाडी. मग म्हणलं फर्स्ट पहिले वॉशिंग करून घ्यावी. मागणं बॅक साईडने दाखवतो. अख्खी भाई मातीच माती. म्हणलं फर्स्ट पहिलं म्हणलं वॉशिंग करून घ्यावी. लॉगर चाललं आता वॉशिंगलाच चाललं घेऊन भेटतो. आता वॉशिंग सेंटरलाच बघू. आज त्याचं नेहमी जातं, त्याचं मोस्टली तर बहुतेक तरी बंद होतं. आणि एक जणाला विचारलं होतं फोन करून, तो म्हणला बंद आहे. तर मग बघू दुसरीकडे जाऊ, बघू काय होते. चालू आहे वॉशिंग. कंडिशन लय गाडी, लय आणि लय पिसली गाडी. इंजिन पण तर झाली डन. आधी किती डट होता ना, आत्ता बघा झाडली पूर्ण क्लीन झालेली. भाई परवा दिवशी ना कोण घासून गेलंय, सायकलवाला घासलंय का कोण घासलंय काय म्हणतोय ना. दुकानं तेच पकडून काढलं. काय बोलायचं आता. ठीक आहे, आता जाऊ आता घरी. आता फ्रेश वगैरे करतो, आंघोळ करतो. आंघोळ केली नाही सकाळ, आंघोळ करतो, आवडतो. संध्याकाळी कोलॅबरेशनचं शूट आहे, प्लस त्यांचं ॲडव्हर्टायझिंग पण टाकायचं. मग संध्याकाळी गावातच आहे त्यांचं. जस्ट न्यूली मोमोजचं शॉप त्यांनी चालू केलं आहे. मग ते कोलॅबरेशनचं संध्याकाळी. तो शूट पण मोस्टली तर मी ह्या ब्लॉगमध्ये पण टाकणार आणि त्याचा एक सेपरेट ब्लॉग टाकेल. बघूच आता जाऊ घरी, दाखवतो तुम्हाला. वाटलं चांगली धुवल, पण नाही एवढी व्यवस्थित वॉश केली. आता बघा पॉलिश पण आत्ता टायर पॉलिश मी मारलं नाही भाई, नाही वॉशिंग. मला वाटलं होतं चांगली कारण नाही, बिलकुल नाही आवडली मला. काय काय बोलू परत जास्त बॅक पब्लिक. तर निघालं आता आवरून 7:15 झालेलं ऑलमोस्ट. आत्ता एक आपला कोलॅबरेशनचं शूट आहे, तिकडे चाललं. तर कोणता शूट आहे ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पण दाखवतो. आणि स्पेसिफिकली त्याचा ब्लॉग पूर्णपणे दुसरा येणार आहे. एक मोमो शॉप आहे, नोनच काका आहेत ज्यांनी आता रिसेंटली ते टाकलेलं आहे. तर त्यांनी आपल्याला कोलॅबरेशनसाठी अप्रोच केलं, तर आपण डन करून टाकलं. सो मग आत्ता चाललो आहे त्या शूटसाठी. आत्ता बघू, मी उलट कॅमेरामॅन बघतोय कोण असेल ओळखीचं मला नक्की कॉन्टॅक्ट करा. नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल माझा. तर मग आता चाललो शूटला. बघू आता काय काय नाही. नेमके काय झालं, ॲक्टिव्हची चावी राहिली पप्पांकडे. पप्पा शॉपवर, मम्मी शॉपवर. पप्पा आता परत चावी घेऊन येत आहेत. आत्ता चाललो 8 वाजताचा आपला डॉट टाईम आहे शूटसाठी. तरी पण मला लवकर जाऊन त्याचे सिनेमॅटिक्स वगैरे शूट करून घेतो. कसे स्टीम करतात, चटणीज वगैरे, त्यांचं प्रिपरेशन कसं असतं ते सगळं तोपर्यंत शूट करून घेतो. जेव्हा ते ओनर येतील मग त्यांच्यासोबत आपण एक परत डेडिकेटेड व्हिडिओ शूट करणार आहे. मग चाललं दाखवतो तुम्हाला कुठं शॉप आहे काय या ब्लॉगमध्ये पण बघत. तर आलेलं आहे आपण लोकेशनवरती. आता शूट चालू केलेलं आहे. अशोक मोमोजचं आहे हे काउंटर आणि क्वालिटी वगैरे सुपर्ब आहे. मी भरपूर व्हिडिओ बघितले होते, आपल्याला पण अप्रोच त्यांनी केला, आपण डन करून टाकलं. आता शूट करायचं आहे, दाखवतो मी तुम्हाला. ह्याचा स्पेसिफिकली वेगळाच ब्लॉग येणार आहे. त्या ब्लॉगमध्ये नॉर्मल छोटेसे क्लिप्स मी तुम्हाला दाखवतो. कलर प्रॉपरली ट्राय झालेलं आहे. तर भरपूर आपले कस्टमर आलेले आहेत, भरपूर ऑर्डर दिलेले आहेत. त्यांचं अजून पण त्यांचं चालू आहे. आम्ही त्यांच्या शूट्स करतो आता. तर मग आता कुरकुरे मोमोजचं प्रिपरेशन करणार ते. कुरकुरे मोमोजचं प्रिपरेशन करतात, तुम्हाला दाखवतो.
तो सर ने भी मोमोज दिया था। सर कैसे लगा मोमोज? अच्छा था मोमोज और टेरियाकी। तो कस्टमर भरपूर मोमोज वगैरे घेतले, भरपूर घेतले त्यांनी, ऑर्डर वगैरे भरपूर केल्या। ऑलमोस्ट 1 तास तर ते इथे होते। आप लोग रहने के इधर ही है सबस्क्राइब क्या? पण केलं दादांनी चॅनल आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो केलेलं आहे। नजदीक है क्या? तर मग मतलब इधर रहने के लिए? आपण ट्राय करू कोणते बेस्ट आहेत काय आहेत। नाही, नाही, नाही. कस्टमर रहने के पण लिए. दिलेला आहे, review पण छान आहे। ऑलमोस्ट आत्ताच चालू झालं नजदीक है क्या रहने के लिए इधर? सेकंड टाइम आहे। नजदीक है क्या इधर? कारण जेव्हा आपण क्वालिटी देतो तेव्हा नजदीक customer आहे. परत फिरून येतोच येतो, त्यामुळे बेस्ट आहे, क्वालिटी वगैरे बेस्ट आहे। जे क्रिस्पीनेस आहे तो एकदम छान आहे। मला दाखवतो आता आपले मोमोज लाईव्ह। शूट चालू होता कोल्हापूरचा, त्यांना थांबवलं, एक 10 ते 15 मिनिटात आलं, शॉप बंद केलं। 20 मिनिटामध्ये शॉप मी पूर्ण बंद करून दिलं। 20 मिनिटात अख्खं शॉप बंद करून आलं, फक्त काहीच नाही रशी बांधायचं। परत चाललं होतं कस्टमरपाशी, ते ॲक्च्युअलमध्ये मोमोजचं शॉप आहे, त्यामुळे मग त्याचं शूट चालू आहे। ते ओनर नव्हते, आता ओनर पण आलेले, त्यांना दाखवतो, त्यांच्याकडनं रिव्ह्यू घ्यायचा आहे, अजून टेस्ट करायचं आहे, बघू ते मग। आपल्या टेस्टिंगसाठी लावलेलं पनीर झोला लावला आहे। नॉनव्हेज श्रावण चालू आहे, नॉनव्हेज नाही, मम्मी मला घरात घेणार, त्यामुळे पनीर झोला जिंदावर। तर डन झालेला आहे, आजचा जो शूट होता तो डन झालेला कोल्हापूरचा। ओनर सोबत पण बोलणं झालं, टेस्टिंग झाली, रिव्ह्यू झाले। आता घरी चाललोय, ऑलमोस्ट 11 वाजून गेलेले, आता घरी चाललोय, शॉप बंद करून आलो मगाशी। आता घरी जाऊ, जेवण करू आणि मग अजून एडिट करायचे। आजचे व्लॉग सगळ्यात मोठे आहेत, मला टोटली 2 शॉर्ट्स, 2 इंस्टाग्राम साठी आणि 2 व्लॉग हे एडिट करायचे, त्यामुळे आज अख्खी रात्रभर लागायचंय। त्यात लास्टचे 5% चार्जिंग राहिलेली आहे, तर भेटू आता घरी।